पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पुण्यात गुन्हेगारांना कायद्याची अजिबात भीती उरलेली नाही। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले। सोमवारी रात्रीची ही घटना आहे। जीव वाचवण्यासाठी हा तरुण जो आहे तो पाया पडत होता, गयाबया करत होता, परंतु हल्लेखोराला कुठली दया आली नाही। आदित्य कांबळे असं या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। आरोपी विरुद्ध मैत्रिणीस तक्रार द्यायला भाग पाडलं म्हणून आदित्यवर हल्ला करण्यात आलाय। एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी अद्याप खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला नाही। याबाबत केवळ इच्छापूर्वक हत्यारानं जब्बर दुखापत करणं या कलमाखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोप आदित्यच्या कुटुंबियांनी केला आहे। दोन मित्रांची भांडण झालेलं होतं आणि त्या भांडणामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा रसवंती ग्रहावरतीच असलेलं एक धारदार शस्त्र घेतलं आणि हल्ला केलेला होता। त्याच्यामध्ये आदित्य कांबळे हा जखमी झालेला आहे। त्याची फिर्याद घेतलेली आहे आणि त्याचाच जो मित्र होता चव्हाण नावाचा त्याला आपण अटक केलेली आहे।